नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 25 एकर शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील 5 जणांचा आणि एका लाकूड विक्रेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे हत्याकांड अगदी शांतपणे प्लॅनिंग करून करण्यात आल्याचं समोर आलंय. या शेतामध्ये रक्ताचा सडा पडल्याचं दिसून आलं तर ठिकठिकाणी मृतदेह विखुरलेले आढळून आले. या घटनेनं संपूर्ण भीमाकाठ हादरून गेलंय. 29 मे शुक्रवार निराळे परिवारासाठी घातवार ठरलाय. नव्यानं खरेदी केलेल्या शेतजमिनीत पाय ठेवला आणि घात लावलेल्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. हा हल्ला पूर्वनियोजित होता. अगदी शांत डोक्याने केलेलं प्लॅनिंग. सुरुवातीला या सगळ्यांना बंदुकीच्या धाकावर शांत उभा केलं. मग एवढ्या वेगात कोयत्याचे घाव थेट नरड्यावर घालण्यात आले. 8 जणांवर हल्ला होत असेल तर हे काम 1-2 मारेकऱ्यांचं नाही हे नक्की. यासाठी अनेक मारेकऱ्यांनी एकत्र येत हे हत्याकांड घडवलंय. यामध्ये मात्र 2 JCB चालक सुदैवाने बचावले आहेत. विजापूरच्या चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावातील निवर्गी शिवारामध्ये भयानक रक्तरंजित हत्याकांड घडलंय. ज्यामध्ये 3 सख्खे भाऊ तर त्यांची 2 मुलांचा आणि 1 लाकूड विक्रेत्यांचा समावेश आहे. यामध्ये रेवण सिद्धप्पा निराळे, दुंडप्पा निराळे, सिद्धप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रशेखर निराळे आणि लाकूड विक्रेते शब्बीर आतार, सर्वजण राहणार चडचण अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. नेमकं या हत्याकांडामागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेऊया. मागील 15 ते 20 वर्षापासून निवर्गी शिवारातील याच 25 एकर शेत जमिनीचा वाद तेली आणि गोलगी कुटुंबामध्ये होता. त्यामुळे गोलगी कुटुंबाच्या भीतीने तेली कुटुंब या शेत जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक घेत नव्हते. मात्र तेली कुटुंबाने एवढ्या मोठ्या शेतीचा आपल्याला काही फायदा होत नाही यासाठी त्यांनी चडचणमधील शेतकरी रेवण सिद्धप्पा निराळे यांना ही शेतजमीन मागील 1.5 वर्षापूर्वी अगदी कमी किमतीमध्ये विकली. वास्तविक निराळे परिवार हा मोठा असल्याने त्यांना वाटत होतं की आपलं कोण काय करतंय. या भ्रमात त्यांनी या शेतजमिनीमध्ये पाय ठेवला आणि विपरीत घडलं. वास्तविक निराळे परिवार हे चडचण तालुक्यातील सावकार घराणं म्हणून प्रसिद्ध होतं. तर खिलार बैलांना घडवणारे बैलाचे जाणकार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. मात्र वादातील शेतीने याच कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. यामध्ये शब्बीर आतार हे चडचण येथील लाकूड व्यापारी आहेत. याच 25 एकरमधील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लारी उगवल्याने या झाडांची लाकडे कमी किमतीमध्ये मिळतील या अपेक्षेने शब्बीर आतार घटनास्थळी आले होते. तर त्यांच्यासोबत आणखी 2 JCB आणि त्यांचे 2 चालक देखील होते. मात्र सुदैवाने या 2 JCB चालकांवर कमी वार करून जखमी करून सोडण्यात आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला असून हे सध्या जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गोविंदपूरमध्ये भयानक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण हा वाद मागील अनेक वर्षापासून सुरू होता. त्यामुळे यात कुणाचा ना कुणाचा बळी जाणार हे नक्की होतं. यातून तेली कुटुंब बाहेर पडले. पण निराळे कुटुंबातील 1-2 नव्हे तर तब्बल 5 जणांचा बळी गेलाय. या घटनेनंतर चडचण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तर आरोपींच्या शोधासाठी अनेक पथकं रवाना केली आहेत.